हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आय होप मस्त मजेत आनंदीच असाल. तर आज आहे संडे आणि संडेला आम्हाला हॉलिडे असल्यामुळे मम्मीचं आमच्या काही ना काही तर चालूच असतं. तर मी मस्तपैकी देवपूजा करून व्यवस्थित आवरून वगैरे बसली आहे बनबिन घालून. आणि आत्ता आपण बघूया मम्मी काय करते. मम्मी तिकडच्या रूममध्ये आणि मम्मीला इतका आवाज जात नाही आहे इकडे. तर आपण बघूया की काय करते मम्मी. संडे असला ना काही तर काही चालूच असतं ना. मग आता काय चालू आहे आपण बघूया. चला. हे बापरे, काय चालू आहे मॅडमचं बघा. आमच्या इतके सारे कुरिअर आज सकाळी आलेले आहेत. हे बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 9 कुरिअर आज आलेले आहे. घरात आमचे प्रकट झालेले आहेत. मॅडमनी काय मागवलंय काय माहित. जमले मी कपडे काढून. हे पूर्ण इतकं मोठं ना साड्यांनी भरलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित लावणार परत. एक तर ना असंच माझ्या कपाटात ना जागा होत नाहीये आणि आता तुमच्या सगळ्यांची कपडे बाहेर. होय, आम्हाला इथे कपडे ठेवायला जागा नाही आहे. आणि हे मम्मी इतकं सारं कुरिअर मागवून ठेवली. पार्सल मला आलेलं आहे ते, मी मागवलेलं नाहीये. माझ्या जिभेला उठलाय फोड, बोलायला येणं झाले. आज आहे संडे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. संडेची सुरुवात तर भक्तीने केली ना. हो, सडनली व्लॉग स्टार्ट केले असल्यामुळे मम्मीला माहित नाही. अगोदर जरासा लावून तरी घेतलं असतं कपाट. तर ना हे ना मला आज साड्या मी व्हिडिओ मध्ये की नाही प्रत्येक वेगवेगळी साडी असं ओढायचं, नेसायचं, आवरायचं, जायचं हेच चालू होतं. आणि त्याच्यामुळे पूर्ण कपाट माझं ना विस्कटून गेले. तर ते लावायचं आहे. ह्या एवढ्या माझ्या साड्या आहेत. तर आता हे काय काय आले माहित नाही. हे सगळ्या लावायचे आहेत. आता गणपती एक एक मी साड्या नेसणार आहे बघा. नेस मला कंटाळा आलेला साडीचा. हुश, पूर्ण बेड भरलं इथून वरती. आणि त्या कुरिअर मध्ये काय आहे काय माहित. हा, जसं रिकामी झालं. मम्मी इकडे बघ. या कोण कोण माझ्या साड्या ना लावायला मदत, कपाट आवरायला मदत करेल त्याला एक साडी फ्री. या लवकर फ्री असल्याच फ्री सगळ्यांनी घेऊन जा. किती मस्त साड्या ते बघा. सोड. नाही सोडला. सोड ना. नाही सोडला. अरे बापरे, विसरली. काय माहित नाही. हा हे बघा किती मस्त. हिरवा. आज जेवणाचं भक्तीकडे दिले मी कॉन्ट्रॅक्ट. मला ती वाला नेसायची. ती वेली बघी ही माझा शालू आहे तो लग्नाचा. शाला हूं मैं शालू हूं मैं. पुढचं येत नाही. आज ना बाहेर पाऊस पण आहे. त्याच्यामुळे ना मी आज बाहेर जाऊन व्हिडिओ बनवणार नाहीये. थोडस संध्याकाळी बघू, वेळ मिळाला तर. बोबड बोलते ना. जेवता सुद्धा येत नाहीये मम्मीला. अर्धी भाकरी फक्त खाते, नाहीतर भात. काल सकाळी मी अर्धी भाकरी खाल्ली होती, रात्री फक्त अर्धी भाकरी खाल्ली होती. भात वगैरे काहीच नाही. फॅनचा आवाज येत असणार आहे. लई कंटाळा आलाय आणि व्हिडिओ बनवायचा तर बनवायला तरी पाहिजेतच. त्याच्यामुळे म्हटलं आज भक्तीला तू बनव व्हिडिओ. आज मी काय घरातून बाहेर जाणार नाही. अशी पण मला ना अशी कणकणी आली. मला गप्प चादर घेऊन झोपावं असं वाटायला लागलं. बघा कशी पडली. काय करणार, एक काम तरी आवरलीच पाहिजे. दुसरं मम्मी एक डोरा दिसाला. डोरा मी केस ओली होती सोडली. तू सांगितलं बघा की कर्लिंग झालेले. तर आता आपण लावायला जाऊया. लावायला अजून खरंच वेळ आहे. माझं असं डोकं केलं, असं वाकलं ना माझं डोकं पूर्ण पडल्यावानी व्हायला लागले. धरून ठेव का बांधून ठेव. आता जरा आवरायचं, जरा बसायचं. चांगली आंघोळ वगैरे केली. भक्तीनं चहा बनवून दिला होता. पंख्याचा आवाज येतो, लाईटच फ्लॅश पडते, त्या खिडकीचं येत असते. भक्तीनं चहा बनवून दिला होता. चहा घेतला. चहा बरोबर मी खाल्ले. मला विचारायला तर मी नाश्ता काय केलीस, तर मी नाश्ता काही केलेला नाहीये. कारण की मला तिखट ना अजिबात सहन होत नाहीये.
जिभच्या ह्याच्यामुळे बरोबर शेंड्याला आणि इथे त्याच्यामुळे बोलतावेळी पण जरा त्रास व्हायला लागलाय असं असं झाले. त्याच्यामुळे मी पार्लेजीचं 2 बिस्किट. किती बिस्किट? 2. कसं दाखव? 2 नाही 2 4 झाले. 2 बिस्किट आणि थोडंसं चहा आणि दूध मिक्स असं करून थोडंसं घेतलंय आणि बाकीचं काही नाही. 10 वाजले, आंघोळ करून आले. आंघोळ आज करायला डोकं धुवायला नको पाहिजे होतं आज, डोकं दुखत होतं म्हटल्यावरती. पण काय झालं ना, काल मी पावसात भिजले होते ना, तर त्याच्यामुळे त्या पावसाच्या पाण्यामुळे थोडंसं चिकट चिकट झाल्यासारखी केस झाले होते. मग म्हटलं असू देत, मला ते तर जाम इरिटेट. मग म्हटलं असू दे, थोडंसं फास्ट फास्ट पाणी ओतून घेतलं आणि डोकं. आता आपण आपल्या कामाला लागूया. सगळं व्यवस्थित गडी काढून ठेवूया. बेंगाल कसले भारी सेट करून ठेवले बघा. स्किन कलर, हा कलर ब्लॅक कलर, कोणता पिस्ता कलर, येलो कलर, पिंक कलर, व्हाईट कलर, रेड कलर, ग्रीन कलर. रेड कलरचे खूप आहेत बघा. रेड कलरचे 2 डझन आहेत, बाकीचे 1 डझन आहेत. आणि हे मला हे कुठले बांगडे आहेत का? हे मला वाढदिवसाला गिफ्ट मिळालं होतं. हा त्या म्हणजे तयार करून घेतले. ह्याच्यातले ना खूप सारे मला ना गिफ्ट मिळालेले सर. ह्याच्यातलं ते करून घेतलेल्या बांगड्या आहेत ना त्या अशा. हा, त्या बनवून घेतलेल्या बांगड्या. असं मला ना जास्त करून मी खरेदी करण्यापेक्षा ना जास्त करून मला ना गिफ्ट मिळालेले जास्त वस्तू आहे त्याच्यामध्ये. असं वाटेल ह्याच्यातच पडून जाऊ झोपून. खूप सारं ते बघायला पाहिजे. पिशवी सण त्याचा कलर मॅच झालाय. ते पण घालायचं. खूप सारे इतके सारे पार्सल असंच ठेवून टाकूया का आपण कबर्ड मध्ये? बघू तरी काय काय आहे. नंतर ओपन करूया. एक ओपन करूया. आज मला बघते हे मी असं असते बघा घरात मध्ये काय न आवरलेला लूक. त्यातला डिसाईड कर ना कुठला उघडू होता. तसं नाही म्हणजे असं हे होत असं ना जास्त कुठलं असं ह्याच्यात दिसतंय. हा तो वाला कर ओपन. नाही तो बघ ना, तो काय आहे मागचा वाला. कसा मागचा? हा तो बघ चला. ह्याच्यात सुद्धा मला दुसरं दाखव. हे बघा असं पॅकेजिंग त्याला. आज ना बघते तू जेवणाला पटपट बनवून घे, कारण की 2 सैतान जर आले घरी, गौरांनी मिस्टर ना बाहेर गेलेत. बांधून बिंदून व्यवस्थित ठेवलेले आहेत. बाहेर गेलेत म्हणजे काय करायला गेलेत मी काय आज जास्त काय सांगितलंच म्हणजे विचारलंच नाही कुठे चाललंय वगैरे काय. ते यायच्या अगोदर आपलं आवरलं पाहिजे. वाव किती छान ड्रेस पाठवलाय बघा. म्हणजे आईला असं आवडत नाही जास्त ह्याच्यातले. म्हणजे हे तर फुल हँडचं म्हणून स्लीवलेस बिवलेस फुलात आहे. आई आमच्या कशी म्हणते म्हणजे दृष्ट लागेल कोणाचे तरी. आता त्या दिवशी उन्हात फिरून पूर्ण चेहरा हे झाला होता. इन्फेक्शन झाले. वाव बघा किती सुंदर ड्रेस आहे. जे किती म्हणजे डिझाईन बघा किती सुंदर. घेर मध्ये वा वा वा. अयो मा. आणि साडी खाली पडायला लागलेले आहेत. एवढ्या झालेत काय? तर नेस बघा पटकन. किती मिनिटात नेसतेस बघा आपण काय साडी. ती घे पटकन आणि कुठली तरी फास्ट करून नेसायची. मला आज ना खरंच असू दे एकदा ट्राय कर. माझी साडी 3, 2 टायमिंग लावतो मी. 3 मला साडी ओपन तरी होते. 3, 2, 1 अँड गो.
तर आता पण 11:14 मी चालू केलेलं आहे. अगं पण मी इथं खोचायला वगैरे माझ्याकडे काहीच नाहीये. असं दे आता पटपट घे. सांगायला पाहिजे. 11:14 चालू केलेलं आहे. बघा मम्मी किती मिनिटात नेसते साडी. व्यवस्थित आणि पाहिजे थोडी. मग पंखा चालू आहे. साडी आवर गणपतीत ही नेसायला याला पिको फॉल करून आणा. नवीन साडी आहे त्याला पिको फॉल करून आणायला पाहिजे. छोटी पडणार थोडी ती. मला साडी ना उंचीला साड्या पुरत नाहीत त्याच्यामुळे एकदम थोडंसंच खोचावं लागतं. लवकर काय कुठल्या ब्लाऊज पांढऱ्या ह्याच्यावरती लाल साडी त्याला पिनअप वगैरे काय करायला नको. कशी घातल्या बघा. हा 1-2 मिनिटात मम्मी साडी नेसलेली आहे. पण कुठेतरी जाता वेळी मला ना 1-2 तास लागतो. एक तास तरी लागतो मला साडी नेसायला. मला प्रत्येक असं व्यवस्थित एकदम घडी वगैरे सगळी यायला पाहिजे. थांब